नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मी बनवल्या होत्या तिळाच्या पोळ्या. आता मी काय एवढी चांगली कुक नाही आहे किंवा मला अशा सगळ्याच रेसिपी चांगल्या जमतात असे नाही, किंवा माझं चॅनलही रेसिपीचं नाही. पण म्हणलं चला आता ही तिळाच्या पोळ्या केल्या होत्या तर, आणि याचा व्हिडिओ मी पूर्ण व्हिडिओ केला होता, त्यामुळंच एक लॉंग व्हिडिओ टाकावं म्हणलं, तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि जमल्याही होत्या छान, त्यामुळंच म्हणलं जर जमल्या नसत्या तर मी नक्कीच व्हिडिओ टाकलाही नसता. आणि मग त्या आता जमल्या, छान झाल्या, तर चला म्हणले छानसा तुमच्याबरोबर व्हिडिओ हा शेअर करावा. तर त्यासाठी मी असे तिळं भाजून घेतलेत. आता चांगलं पोट फुटेपर्यंत, म्हणजे तिळं असे फुगून येईपर्यंत भाजायचे. थोडं मंद आचेवर किंवा मग मीडियम आच, मंद आच असंच करायचं. जास्त हाय करायचं नाही गॅस, कारण त्याच्यामुळं कसं होते, मग ते तिळं जे आहे ते करपल्या जातात आणि व्यवस्थित आतून असे भाजल्या जात नाहीत, आणि मग त्यामुळं खमंगपणाही येत नाही या पोळ्यांना. आणि तिळं असे छान मंद आचेवर भाजले की ते मस्त खरपूस भाजल्या जातात आणि याची चवही छान लागते. आता आम्ही हे असं करता, म्हणजे मी तर नेहमीच अशाच पोळ्या करते. तसंच ते कोरडं न सारण त्या पिठामध्ये घालता याला थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते. आता पीठ मळताना घ्यायची काळजी म्हणजे कोणती, तर पीठ मळताना ह्या ज्या तिळाच्या पोळ्या आहेत, आता आमच्याकडे याला कोंदीच्या रोट्या म्हणतात. तर प्रत्येक भागामध्ये याला वेगवेगळं नाव असेल, पण शक्यतो तिळाच्या पोळ्याच सर्वजण म्हणतात. मग त्या पिठामध्ये आपण थोडं जरा जास्तीचंच तेल टाकून घ्यायचं आणि थोडंसं जर गरम पाणी घेतलं या पिठाला तर आणखी चांगलं, पण नाही वापरलं तरी काही नाही. मग मी जसं ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने मी दाखवले. मग त्यामध्ये तेल टाकलं म्हणजे कसं होईल, ही पोळी जी आहे ती लवकर तुटते आणि मस्त ठिसूळ होतात त्या पोळ्या. जसं आपण पुऱ्यांना वगैरे तेल वापरतात तसंच पिठामध्ये चुरतानाच तेल टाकायचं थोडंसं, आणि त्याप्रमाणेच आता मला आता काही जास्त करायच्या नव्हत्या. चला म्हणलं जेवढ्या करायच्यात तेवढ्यांचाच आपण व्हिडिओ बनवूयात. मग आता काही थोड्याशा रात्री काय थोड्याशा अशा 2 बॅचेसमध्ये करायच्या होत्या, त्याच्यामुळं जेवढ्या करायच्या तेवढीच जी कोंद आहे त्यावरती मी असं पाणी टाकून त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेत. अशामुळं कसं ते जे मध्ये आपण सारण घालता, जे तिळ आणि साखरेचं आहे, आता गुळही वापरतात, पण आमच्या इथं सहसा गुळ पुरणाच्या म्हणा किंवा मग ह्या तिळाच्या पोळीला कोणालाही आवडत नाही, त्यामुळं मी अशा पद्धतीनं करते. आता साखरेच्या गुळाच्या न करता मी साखरच वापरली यामध्ये. मग जेवढे तिळं घेतलेत त्याच्यात थोडीशी कमी प्रमाणात साखर घ्यायची. समजा आपण जर 2 वाट्या तिळं घेतले तर 1.5 वाटी साखर असं प्रमाण ठेवलं की मस्त लागतात. एकतर जास्त गोडही होत नाहीत आणि जास्त सप्पकही होत नाहीत. एवढे असं जास्त गोड पदार्थ कोणतेही असं तोंडदर्जेशी खावटत नाहीत, त्यामुळं मग असंच या पद्धतीनं मी तरी तिळाच्या पोळ्या बनवते. आणि चला म्हणलं आता बनवल्याच आहेत. मी काय एवढी सुगरण नाही किंवा मलाही स्वयंपाक पूर्ण जमतो किंवा चांगला जमतो असंही नाही, पण जेवढं येतं आहे किंवा जेवढं काही हे होते तेच मग मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. किंवा माझं चॅनल ही रेसिपीचं नाही, मग आणि हा व्हिडिओ केला होता पूर्ण व्हिडिओ, त्यामुळे मला चला तुमच्याबरोबर लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करावा. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तर एवढं डीपमध्ये किंवा मग सगळं सखोल दाखवणं शक्य नाही, त्याच्यामुळं थोडासा एवढा काही मोठाही नाही, पण व्हिडिओ घेतला मी. आणि पोळ्याही मला जास्त करायच्या नव्हत्या, कमीच होत्या त्याच्यामुळं. आणि मग आता ही पहा अशी लाटून मस्त पोळी तयार झाली. थोड्या लांबच असतात माझ्या पोळ्या, भाकरी किंवा मग ज्या चपात्या नेहमीच्या करतात ते. आता लाटणं झाल्याच्यानंतर हे असं जे ओलं करून घेतलं आहे सारण, त्याचं एक कारण म्हणजे हे सारण सगळीकडे जाते आणि लाटतानाच आपली पोळी मध्येच फुटत नाही. त्यामुळे हे अशा पद्धतीनं, म्हणजे जसं आपण पुरणाचं सारण भरतो तसं आपल्याला भरता येते, म्हणूनच हे मग असं ओलं करून घेतात. आणि ही ट्रिक आमच्या सासूबाईंची आहे आणि खूप कामाची आहे. त्यामुळं कशी पोळी एकतर आपली फुगल्या जाते, मध्येच फुटत नाहीत, आणि मग चांगल्या खायलाही मस्त होतात सगळीकडं ते गेल्यामुळं. आणि शक्यतो आता काही बायकांचा प्रॉब्लेम असते, आणि मलाही पहिलं व्हायचं की तिळाच्या पोळीमध्ये जे आपण सारण भरलेलं असते ते कडपर्यंत जायचंच नाही, इकडून आपल्या मग चपातीसारखी साधीच राहायची. मला तर असं नवीन नवीन होत गेलं, पण आता कसं झालं, हात सगळ्या गोष्टींमध्ये रुळले आहेत, मग ते जमतात. तर एवढ्याच सगळ्या अशाच काही चांगले पदार्थ जमताला असंच प्रत्येकाला नसते, प्रत्येकजण कशात ना कशात कमी असते. पण जेवढं येतं आहे किंवा जमतं आहे तेवढं तर मी शेअर करत असते. मग बाकीचं सोडलं, जाऊ द्या. आपली इकडं पोळी मस्त का अशी फुगून टम्म झाली होती. आता माझंही थोडंफार तर कडपर्यंत गेलंच नव्हतं, पण एवढं तर राहतंयच, त्यामुळं मग काही नाही. आणि मस्त अशी टम्म फुगलेली ही तिळाची पोळी, यावरती मस्त तुपाची धार. आणि आमच्या इथं तर तुपावरती दूध, पुन्हा या पोळीवरती
दूध तूप सगळं काही टाकून हे असं खातात. मस्त लागते ते. आता बोलण्यामध्ये थोडंसं चुकलं, म्हणजे दुधावरती तूप म्हणायच्याऐवजी तुपावरती दूध म्हणले मी, आणि पोळीवरती तूप असं टाकून खातात. आता मी भाजताना याला थोडंसं तूपच लावून घेतलं. तेल तूप किंवा हे दोन्हीपैकी काही लावलं तरी चालतंय. मग आधी तेल एक दोन पहिल्या पोळ्याला एका पोळीला तेल लावलं, पुन्हा विचाराला चला पुन्हा न टाकता, कारण कडक होती ही पोळी, त्यामुळं आधीच तूपच लावून भाजावं, म्हणजे कसं खायलाही खमंग लागेल. आणि नंतर जर तूप टाकलं तर ते सगळीकडं बाजूबाजूनं जाते, त्यामुळं या पद्धतीने केल्या. आता ही सगळ्याच पोळ्या छान जमल्या होत्या. मी आधीच सांगितलं होतं मी काय जास्त केल्या नाही, तर एक थोडीफार करपली होती, पण काही नाही, एवढी जास्त काही नव्हती. आणि छान झाल्या होत्या, मस्त अशा. जर मोडल्या तर छान मोडतही होत्या, म्हणजे एकदम अशा ठिसूळ झाल्या होत्या. याचं कारण म्हणजे जे आपण तेल टाकलं होतं मी पीठ चुरताना, म्हणजे पीठ मळताना, त्यामुळं ह्या अशा ठिसूळ झाल्या होत्या. तर पहा, एक मी आता मोडूनही दाखवले. आणि आता मुलांनाही डब्याला आवडल्या, मग त्याच्यामुळं त्यालाही डब्यामध्ये हीच पोळी दिली, तूप पोळी. तर त्याने आवडीने नेली. मग असं नवीन नवीन काही मुलांना दिलं की तेही त्यांना खायला आवडते.